स्ट्राईकला आहेत ते आपले जवळचे मित्र बंधू कौस्तुभ आणि त्यांचेच जवळचे मित्र पहिलं षटक हाताळण्यासाठी सज्ज होत असताना ही बिग फाईट आपल्याला पाहायला मिळते दोन्ही सोसायटी टीम मध्ये. सचिन यांचा पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवर पंच वाईट घोषित करत असताना वाईट +1 2 धावा इथे ऍड केल्या जातील. पुढचा चेंडू सचिन यांचा आणि अतिशय ब्लॉक होलचा चेंडू प्रतीकला काही समजलेला नाही त्याच्यावर सन्मान देत असताना 1 धाव. एक चेंडू 3 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. पुढचा चेंडू वर घेतलाय समाचार आणि येतोय हा खणखणीत षटकार. अतिशय उत्कृष्ट अशी फलंदाजी आपल्याला दाखवत असताना कौस्तुभ. पुढचा चेंडू पुन्हा एकदा अवांतर धाव. आणि हा निर्धाव चेंडू कमबॅक करत असताना सचिन आपल्याला पाहायला मिळत आहेत आपल्या षटकामध्ये. पुढचा चेंडू सचिन यांचा आणि पुन्हा एकदा डॉट चेंडू. लगातारचे 2 डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळाले सचिन यांच्या मार्फत. बघूया पुढच्या चेंडूवर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न पण त्यावर फक्त 1च धाव आपल्याला पाहायला मिळते. आतापर्यंत झालेले चेंडू ते म्हणजे 5 आणि धावा धावफलकावर आहेत त्यामध्ये 11 धावा. स्ट्राईकला आहेत ते प्रतीक आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 11 धावा. बघूया दुसरं षटक हाताळण्यासाठी निवड केलेली आहे ती म्हणजे गोलंदाज प्रशांत आणि स्ट्राईकला अजूनही आघाडीचे फलंदाज दोन्ही मैदानामध्ये. साहिल आलेला आहे आणि दोन्ही भाऊ आहेत. हॅलो दोन्ही भाऊ आपल्याला पाहायला मिळतात. स्ट्राईकला कौस्तुभ आणि नॉन स्ट्राईकला प्रतीक. बघूया पहिला चेंडू साहिल यांचा लेग ब्रेक दाखवत असताना आणि त्याच्यावर 2 धावा आपल्याला इथे पाहायला मिळतात. रनिंग बिटवीन विकेट मस्त आहे. पुढचा चेंडू साहिल यांचा आणि हा अतिरिक्त धाव वाईट चेंडू पंच घोषित करत असताना आणि यष्टी रक्षकाच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात ते म्हणजे अनिल भोईर. पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न आणि येतोय हा खणखणीत षटकार. कौस्तुभला तुम्ही जास्त वेळ शांत ठेवू शकत नाही. दोन फटके मोठे कौस्तुभच्या बॅटमधनं आपल्याला पाहायला मिळाले आणि पुन्हा एकदा वाईट चेंडू पंच घोषित करत असताना धावसंख्या धावफलकावर आहेत त्या म्हणजे 21 धावा. पुढचा चेंडू पुन्हा एकदा पंच 9 घोषित करत असताना आणि इथे बॉलरवर दबाव आपल्याला पाहायला मिळतोय. साहिल सज्ज बॉलिंग टाकण्यासाठी पुन्हा एकदा अतिरिक्त धाव. वारंवार अतिरिक्त धावांचं इथे डोंगर उभं करत असताना साहिल आपल्याला गोलंदाजीतून दाखवत आहे. आणि पुन्हा एकदा अतिरिक्त धाव. पुन्हा एकदा पंच दोन्ही हात समांतर करत असताना वाईट चेंडूची खून करत असताना सरसावून मारण्याचा प्रयत्न आणि पुन्हा एकदा येतोय हा खणखणीत भगवा षटकार. तीन चेंडू झालेले आहेत आतापर्यंत. फक्त 30 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा मोठा फटका आणि कौस्तुभला तुम्ही जास्त वेळ शांत ठेवू शकत नाही हे तो त्याच्या फलंदाजीमध्ये दाखवत असताना 4 चेंडू झालेले आहेत. 36 धावा धावफलकावर पंच 9 घोषित करत असताना आणि 9+1 अजून 2 धावा ऍड केल्या जातील संघाच्या धावसंख्येमध्ये. धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते ते म्हणजे 38. आणि आता इथे प्रतीकही शांत नाही. प्रतीकही बोलतोय माझी पण बॅट बोलते. धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात 44. पुन्हा एकदा 9+1
46 रन्स ऑन बोर्ड. आणि पुन्हा एकदा वाईट, पुन्हा एकदा आणि अनिल दादाच्या मार्फत मिसफिल्ड आपल्याला पाहायला मिळाली. नो प्लस 1, 2 धावा. आणि हा चेंडू वाईड. पुन्हा एकदा नो आणि पुन्हा एकदा षटकार. 55 धावा, तब्बल 5 चेंडूंमध्ये 44 धावा खर्च करत असताना साहिल आपल्याला पाहायला मिळतोय. आणि 44 आणि या 6 म्हणजे 50 धावा तब्बल दिलेल्या आहेत 6 चेंडूंमध्ये. साहिल यांनी अतिशय खराब अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. धावा फलकावर आपल्याला पाहायला मिळतात त्या म्हणजे 71 धावा, 61 धावा, सॉरी. तब्बल 50 धावा खर्च केल्या, 61 धावा. आणि अजूनही आघाडीचे फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. दोन्ही भाऊ, सख्खे बंधू आपल्याला पाहायला मिळतात. आणि पुन्हा एकदा षटकार. फक्त षटकारांचीच भाषा यांना दोघी भावांना बोलता येते. षटकार षटकार षटकार. बॉलर नेम प्रशांत. पुढच्या चेंडूवर बॅटची एज लागत असताना 1 धाव. बघूया आता पुढचा चेंडू. प्रशांत यांचा पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न आणि पुन्हा एकदा षटकार. षटकार षटकार आणि षटकार, फक्त षटकार.
मिलेनियम मार्केट या संघाला. पुढचा चेंडू प्रतीक यांचा पाऊल ड्राइव्ह आपल्याला पाहायला मिळाली आणि ते पाच चेंडू झालेले आहेत. धावा फलकावर 13. आणि शेवटचा चेंडू त्याच्यावर फक्त एकच धाव. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 14 धावा. लाईट्स ऑन झालेल्या आहेत स्टेडियमच्या. दुसरं षटक हाताळण्यासाठी कौस्तुभ आलेले आहेत आणि पहिल्या चेंडूवर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आणि इथे सचिनला माघारी परतावं लागणार आहे. मोठी विकेट आपल्याला पाहायला मिळते कौस्तुभ यांच्या मार्फत. डीजे थँक्यू डीजे. पहिल्या चेंडूवर मोठा फलंदाज बाद करत असताना आपल्याला कौस्तुभ पाहायला मिळतात. दुसरा चेंडू कौस्तुभ यांचा आणि दुसऱ्या चेंडूवर येतोय हा चौकार. 4 धावा असणार आहेत या चेंडूवर. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 18 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. पुढचा चेंडू कौस्तुभ यांचा आणि अतिरिक्त धाव पंच दोन्ही हात समांतर करत असताना वाईट चेंडू. 19 धावा धावफलकावर. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 20 धावा आता झालेल्या आहेत. अजून एक अवांतर धाव. बघूया पुढचा चेंडू. पुढच्या चेंडूवर मोठा फटका येतोय हा षटकार. धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात त्यामध्ये 26 धावा. 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर पुन्हा एकदा पंच दोन्ही हात समांतर करत असताना वाईट चेंडू. 27 धावा झालेल्या आहेत धावफलकावर. पुन्हा एकदा मोठा फटका आणि ते फलंदाजाला मागे परतावं लागलंय. चार चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 32 धावा. पुन्हा एकदा अवांतर धाव. पंच दोन्ही हात समांतर करत असताना वाईट चेंडू आणि इथे फलंदाजाला माघारी परतावं लागलंय. 3 चेंडूंवर 3 फलंदाजाला मोठ्या बाद करत असताना कौस्तुभ आपल्याला पाहायला मिळतात. या पुढील मॅच असणार आहे ती म्हणजे श्री दत्त 11 गोपीनाथ वर्सेस VPCC B या दोन्ही संघांमध्ये पुढची लढत असणार आहे. दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती आहे की त्यांनी टॉस बॉक्सशी संपर्क साधावा. त्यांचा इथे टॉस केला जाईल. बत्तीस धावा झालेल्या आहेत 2 षटकाच्या समाप्तीनंतर. पहिला चेंडू अतिशय उत्कृष्टरित्या हाताळत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. आणि इथे फलंदाजाला माघारी परतावं लागले. मग आता पुढचा चेंडू फुलटॉस चेंडू पंच नो घोषित करत असताना आणि नो वर इथे रनआउटच्या स्वरूपात आघाडीच्या फलंदाज तुषार यांना मागे परतावं लागले आणि इथे मॅच एकतर्फी होत असताना आपल्याला पाहायला मिळते यशवंत पार्क संघ हा सामना जिंकत असताना आपल्याला पाहायला मिळते. आणि इथे टॉस आपण उडवत आहोत. हितेशच्या मार्फत आपण इथे टॉस करत आहोत.
पुढचा चेंडू चार चेंडू झाले, शेवटचे 2 चेंडू शिल्लक आणि इथे मिसफिल्ड आपल्याला पाहायला मिळेल डीजेच्या मार्फत. शेवटचा चेंडू अतिशय उत्कृष्टरित्या ऑफ ब्रेक आपल्याला पाहायला मिळाला आणि ते सामना जिंकलेला आहे. कॉंग्रॅच्युलेशन यशवंत पार्क संघ आणि हार्ड लक मिलेनियम